श्रोतेहो नमस्कार. अध्याय 4. श्री रंगलीलामृत. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुनाथाय नमः. सद्गुरु महिमा पार, मज न वर्णवे सत्वर, मनी आनंद फार, तव नाम गर्जनाचा. सद्गुरु तुची माय बाप, निज निष्ठा देय मूप, ध्यानी मनी तव स्वरूप, राहे ऐसे करियाता. सलोकता समीपता, स्वरूपता सायुज्यता, तुझ वरुणी गुरुनाथा, ओवाळुनिया सांडाव्या. कर्मधर्म अभिमाने, नाडलो बहु प्रेमाने, जन्म मरणाचे धरणे तव पदी असो दे. अनंत जन्म होवो मज, तव कृपा तारील सहज, भजनी मती देई निज. अखंड रूपे तव नामी, तव नामाचा महिमा पार, वेद वर्णिती साचार. मी मूढ अनाचार, महिमा काय वर्णितो. जाणत असता अग्नीत, काष्ट जैसे दग्ध होत, तैसे पापी मन शुद्ध होत. तव अनुग्रहे करुण्या, सद्गुरुनाथा तव पदाची, महिमा वर्णावयाची. मती न चाले वेदांची, तेथे मी काय वर्णो. वेदांची क्रिया समस्त, यज्ञ यागादी तपोव्रत, करिता ओम तत्सत. मनोमल चित्तशुद्धी, परिती न दाविती स्वरूपा, न चुकविती जन्मांतर खेपा. ऐसी नव्हे सद्गुरु कृपा, ऐक्य चैतन्य दाविती. मग सवेची आली ज्ञानकळा, विश्वी विश्वंभर भरला. पिपलिका ब्रह्मादी डोळा, दाविसी गुरुराया. राहिले गुरुशिष्यपण, सभरा भरीत रूप चैतन्य. ऐसे योगी समाधाने, आत्मरूपे वर्तती. प्रारब्ध उर्वीत भोगितई, तेचिया तोची साक्षी निश्चिती. चैतन्य वधू निमिषाती, दृढ जागती स्वरूपी. ऐसी बोली श्रुती, बृहदारण्य विख्याती. गुरुराया श्लोकार्थी, तुझा तुची वदविसी. योगरतो वा भोगरतो वा, संगरतो वा संगविना. किंचित ब्रह्मणी योजित, चित्तं नंदंती नंदंती नयत. तो योग करुनिया विख्यातू, अथवा विषयभोग लोलुपतू. पुत्रादी स्त्री सुखादी वस्तू, अथवा या सांगूया लिप्त. परीक्षण भरी ब्रह्माची स्फूर्ती. किंचित विख्यात ज्याचे चित्ती, तो नापडे व्यासंगती अवर्ती जन्म मरणाच्या. ऐसा तू परब्रह्म साक्षात्कार, ऐक्यरूपी गुरु निर्धार. ध्यानी मनी निरंतर, तुझे तूची दाविसी. एरवी कष्टाची बाहुली, अज्ञाने परिपूर्ण भरली. तव कृपा आनंदे वर्षली, म्हणून या लाधली निजनिष्ठा. जिकडे पाहे निज दृष्टी, तेथे तू उभा समेष्टी. अतो जिज्ञासू यथर्थी, ज्ञानस्वरूपी तुझा तुची. तुझ्या आज्ञाधारे ब्रह्मी वर्ततसे रे. ग्रंथमिषे सत्वरे, गुरुराया चालविसी. गताध्यायी कथन, राजपुत्रा उठला तव कृपेने. यावरी कथा प्रयोजन, श्रीरंगा आपण बोलवितसे. श्रीरंग मी तुमचा दास, भावे लीन पदास. कृपा करी दासास, पुढे चालवी ग्रंथरचना. आनंदे पुत्रा समवेत, राजा गेला नगरात. वाद्ये वाजती अमित, सोहयाजन करिताती. गुढिया पताका तोरणे, नगर शृंगारिले थाटाने. बंदीजन गर्जती प्रेमाने, आनंदी आनंद झाला. याचक बोलावूनी समस्त, द्रव्य देऊनी केले तृप्त. उणे कोणाशी पडू न देत, भांडार सर्व वेचिले. श्री गुरुच्या कृपेनी करुण, पुत्र जीवन आले परतुनी. सद्गुरु महिमा वर्णुनी, गीत गात प्रेमानंदे. नित्य घेई दर्शन, सद्भावे घाली लोटांगण. गुरुचरणी एक क्षण, न विसंभवे कदाची. तयाचा पुत्र ही गुरुभक्त, गुरुसेवे नित्यरत. अखंड राही जागृत, श्री गुरु नामस्मरणी. काही काळ लोटता जाण, वृद्धावस्थे गांजले पूर्ण. राज्यपुत्रा देऊनी जाण, तोही मृत्यू पावला. पुत्रासी दुःख झाले फार, वडिलांचे आठवती गुणपार. मोहसी पडता विसर, मनी विचार तये केला. ऐश्वर्य संपत्ती नाशवंत, मोहाने प्राणी होय पतित. त्याग करावा निश्चित, विचार एक योजिला. राज्य संपदा सोडूनी, श्री गुरुचे सेवे लागुनी. जिजवू कायाही म्हणूनी, उपाय एक योजिला. धनसंचय वडिलांचा बहुत, सत्कर्मी वेचावा म्हणत. साफल्य होईल जीवित, विचार हा ठरविला. श्री गुरु लागी जाण,
कृष्णार्पण करावे धन, परी ते निस्संग योगी जाण, वैराग्यशील गुरुराजा, सुवर्ण मृत्तिका समची त्यासी, अव्हेर करीतील धनासी, म्हणून या खेद वाटे चित्तासी, भारे लागी पुसतसे, तव ती सद्गुणाची खाणी पतिव्रता, महासाध्वी चतुरतत्वता, जाणून पतीच्या भावार्था, कायवत ती जाहली, आपले ठाई झाला हेत, सत्शिष्यासी हे चिवतत, साधून घ्यावा परमार्थ, धन सर्वची वेचुनिया, सद्गुरुराया दीनदयाळू, भक्तवत्सल ती कृपाळू, अज्ञान तिमिर स्नेहाळू, काय महिमा वर्णोमी, सद्गुरु वस्ती अरण्यात, झाडी असे अपरिमित, शीत उष्ण ताप होत, मठ तेथे बांधावा, मठ बांधावा विस्तीर्ण, सर्व सोयी योजून, कारागीर कुशल आणून, बांधकाम करावे, ऐकोनी पत्नीचे गुज, आनंदाला भक्तराज, विचार काढला सहज, अतिउत्तम सर्वाहुनी, कारागीर पाचारिले, सर्व साहित्य जमविले, मुहूर्त पाहून चांगले, आरंभ केला मठासी, द्रव्य वेचून अपार, कार्य संपविले समग्र, हर्षला तो राजवर, गुरुसेवा घडली मज, तो अद्भुत झाली नवलकथा, गुरुची अतर्क्यता, सावध परिसोजी श्रोता, लीला दाविती जनासी, मठ जो का पूर्ण झाला होता, सूर्योदय होताची तत्वता, संपूर्ण गुप्त झाला समजता, काही खूण दिसेना, आश्चर्य वाटले सकांसी, काय समजेना कोणासी, मठाची गती झाली कैसी, विपरीत करणी झाली हे, राजासी कळेल वर्तमान, मठ गुप्त झाला म्हणून, चित्ती विषाद वाटला जाण, अपराध काही तरी घडलासे, मग पूर्व तयारी करून पुन्हा मठ बांधिला जाण, तो होताची संपूर्ण, गुप्त होतसे तत्काळी, ऐसे 3 वेळा जाण, मठ बांधिला संपूर्ण, परी तो जाय गुप्त होऊन, द्रव्य सर्व वेचले, द्रव्य नाही राहिले, अकिंचिन पदरी आले, परी मठ कार्य न जाहले, खिन्नता वाटे बहुत, काय आता करू प्रयत्न, श्री गुरुसी जावे शरण, वृत्तांत सर्व निवेदून, आज्ञेप्रमाणे वर्तावे, श्री गुरुसी न विचारता, कार्य केले ते गेले वृथा, पश्चात्तापे तत्वता, शरण घे श्री गुरुसी, जोवरी द्रव्याभिमान होता, नाही आठविले श्री गुरुनाथा, झडून गेली अहम ममता, शरण निघाला तत्काळ, दुरुनी देखे श्री गुरु माऊलीसी, लोटांगण घाली आदरेसी, जोडोनी बद्धांजलीसी, नमन करी साष्टांगे, तये काळी गुरुमाऊली, नेत्री तयाने देखिली, नेत्री प्रेमाश्रूने दाटली, देहभान विसरला, पश्चात्तापे दाटला, शब्द न फुटे वाचेला, म्हणून स्तब्ध राहिला, नयनी टकरी लागली, श्री गुरु सदानंद, प्रेमे बोलती शब्द, क्षेम की तव गृही आनंद, स्त्री पुत्र धनासी, वचन परिसोनी गुरुचे, देहावरील आला असाचे, प्रेम वदतसे वाचे, श्री गुरुसी तेधवा, यावरी बोले गुरुसुत, तुमचे कृपे आनंदात, परिमम मनोरथ व्यर्थ झाले गुरुवर्या, गुरु आज्ञेविण कार्य केले, त्याचे प्रायश्चित्त योग्य आले, क्षमा करी दासासी माऊली, म्हणून चरणी लागला, द्रव्य मदाने उन्मत्त झालो, अहंकाराच्या नादी लागलो, स्वमताने कार्य करू लागलो, परी झाले विपरीत, गुरु म्हणती काय झाले, किमर्थ काय वदसी वहिले, काय इच्छित योजिले, होते झडकरी सांगपा, तव बोले राजकुमार, मठ बांधावा केला विचार, द्रव्य वेचले अपार, मठा कारणे मठ संपूर्ण झाला, आनंद बहुत चित्ताला, परी श्री गुरुकृपा आज्ञा नसता मला, कार्य सर्व बिघडले, मठ पूर्ण होताची जाण, ताबडतोब अदृश्य झाला जाण, चित्ती लागली तर पूर्ण, खेद बहुत जाहला, या परी 3 वेळा घडले, मठ बांधणे पूर्ण होताची वेगळे, गुप्त झाले तत्काळे, द्रव्य सर्व नष्ट झाले की, घरी काही द्रव्य नाही, इच्छा राहिली मरुधई, सांगा स्वामी निश्चयी, यासी काय करावे, म्हणून चरणी लागला, कृपा करावी दासाला, पुरवावे हे तुला, हेची मागणे श्री गुरुराया, प्रसन्न वदने तयासी, श्री गुरु सांगती उपाय त्यासी, जाणून त्याचे इच्छेसी, कृपा कटाक्ष अवलोकुनिया, मठ बांधण्याचा हेतू झाला, श्री हरी पुरविल इच्छेला, उपाय सांगतो एक त्याला, त्याप्रमाणे करी बातू, गृही जाऊन त्वरेसी, स्त्रीचे आणावे मांगल्यासी, चौहाटी वेचुनिया त्यासी, द्रव्य सत्वरी आणावे, हे जरी करीसी साधन इच्छित
होईल परिपूर्ण मठ कार्य होईल जाण हे तू तुझे पुरतील आज्ञा वंदोनी श्री साष्टांगाई प्रणिपात करी तेथून या निघाला सत्वरी गुरु आज्ञा घेऊन या विश्वास गुरुवचनासी गृही जाऊन भार्यसी वृत्त कथिता झाला ती जशी श्री गुरुवचनाचे तव कंठीचे मांगल्य आहे वेचून द्रव्य आणू लवला आहे मठ कार्य करू गुरु आज्ञा आहे देई धडकरी मजसी ऐकून या पतिवचना हर्षांकित झाली राजांगना म्हणे माझे भाग्य उदेले जाणं धन्य झाले आजी मी धन्य सती पतिव्रता पती आज्ञेमध्ये तत्परता पती आज्ञा नुलुंगी तत्वता महासाधवी ती एक पतिदैवत पती म्हणजे जे जीव प्राण होत पतीच्या ठाई सर्व चित्त भूलोकी हे श्रेष्ठ ती एक स्त्री जी पतीची अवहेलना करी दुर्वचने भाषण करी ती स्त्री केवळ दुराचारी अधोगती तिजलागी पती आज्ञा मानी प्रमाण पतिवचनी वेची प्राण काय वर्णावे तिचे गुण त्रैलोक्यामध्ये वंद्यजी असो ऐशा रीती ती साध्वी पतिवचनी परसुगुण सद्भागी आनंदे मनोभावी वंदन करुणी बोलत असे महाराज मी अर्धांगी स्वामित्व आले असे आपले असे पूर्ण आपली जी इच्छा जलदीने घ्यावे करुणी कार्यासी आज सुदीन सुमंगल परम भाग्ये लाभला केवळ श्री गुरुसेवा सफळ होईल ऐसे वाटत असे परम प्रीती करुणी मांगल्य देय आवडीने पती चरणी अपूर्ण काय कार्य करा म्हणे वेगी पत्नीच्या घेऊन मांगल्याते परमस्नेहे आला धावत तत्काळ गुरुचरणी अर्पित आज्ञे लागी तिष्ठला स्त्री गुरु म्हणे मांगल्यसी विक्री करी वेगेसी वेतन येईल तयासी ते टाकी या कुंडात माणसे लावावी बांधावयासी वेतन येईल सर्वांसी हात घालून या धुनीसी ज्याचे त्याने द्रव्य घ्यावे ज्याने जैसे कष्ट केले तैसे त्यासी द्रव्य मिळविले ऐसे सांगुनी तत्काळ समाधिस्थ गुरुवर्य आनंद बहुत झाला मजूर संघ जमविला आरंभ केला कार्याला श्री गुरु आज्ञा घेऊनी मात झाली नगरात लोक धावले संख्यात कर्मे करू लागले सर्वत्र नित्यनियमाने मठाचे अस्तमान होताची जाण वेतन मागती अवघे जण गुरुसूत बोले उद्देशून कुंडातुनी घ्यावेगी ज्याचे त्याने आपले आपले वेतन घ्यावे कुंडातले जैसे ज्याने काम केले मिळेल तैसे जाणपा श्री गुरु लीला अघटित काय वर्णावे कौतुक योग्य ते प्रमाणे वेतन देत सर्वांसी मिळेल ज्याचे अधिक कष्ट केले द्रव्य त्यास अधिक मिळाले चुकार गुंड ही ते वेळे कमी वेतन तयासी हिशोब नित्य बरोबर अधिक उणेल मात्र कोणासी नसे ते भर आश्चर्य सर्व करिताती ऐसे षडमास पूर्ण मठ झाला संपूर्ण महोत्सव ब्राह्मण भोजन यथाविधी करीतसे श्री गुरुराय दयामूर्ती शिष्याची देखोनिया भक्ती सप्रेमे तया वचनोक्ती अवश्य म्हणून वदतसे पुढील अध्यायी जाण श्री गुरु करतील मठावलोकन ते सुरस कथा गहन श्रीरंगमूर्ती बोलविल निजानंद रंगनाथ स्वय वदविता झाला ग्रंथ स्वहस्ते करी लिखित निमित्त मात्रे करुण्या स्वस्ति श्रीरंगलीलामृत ग्रंथ सदानंद चरित्र अद्भुत सहज रंग कृष्णदास कृत चतुर्थोध्याय गोढा श्रीरंगनाथ चरणार्पणमस्तु इति श्रीरंगलीलामृत ग्रंथ चतुर्थोध्याय समाप्तः। धन्यवाद।